वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवादेकताचे प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमालंदि वल्लभं कलावज्ञ जीवोदरार्तावतारं कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सैतन्नमामि निर्गुणगंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम असे समाधी तेथे भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा मस्तक माझे पायावरी वार करी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यातला विको थोडा कमी करा यांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे। कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त दक्षिण काशी क्षेत्र पैठण निवासी
जनार्दन स्वामी श्री संत शांत श्रीमंत एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड असा अभंग असून भगवान भोलेनाथाचं वर्णन करून भोलेनाथाचं महत्त्व स्पष्ट करून भोलेनाथाचा अधिकार स्पष्ट करून भोलेनाथाच्या सेवेचं फळ आजच्या अभंगात स्पष्ट करतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या श्री क्षेत्र संगमेश्वर संस्थानावरती भगवान भोलेनाथाच्या या पवित्र दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या या शुभ पर्व काळावरती सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य प्रमाणातील महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आजही मला कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. या निमित्ताने मला इथं येण्याचा हा पहिलाच योग आहे. आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. समस्त ग्रामस्थांच्या आज्ञेनुसार आजची सेवा माझ्याकडे आहे. सर्व आमच्या माता भगिनी, सर्व पुरुष बांधव, सर्व व्यवस्थापक, आयोजक, नियोजक, संयोजक, तरुण मंडळी, अन्नदाते, देणगीदार या सर्वांच्याच वतीने माझ्याकडे हा निरोप आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचत झाला आणि इथे येण्याचा हा योग आहे. या निमित्ताने दोन्हीही गोडाशे मृदंगवादक ज्यांचं महाराष्ट्रात खूप मोठं आज नाव आहे, दोघांचंही आपल्या दोघांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ज्यांनी चाल गायली यांचं सुद्धा महाराष्ट्रभर नाव आहे. आपल्या सगळ्यांचा मला वाटतं अभिमान स्वाभिमान आहे. जसं तुमच्या भागाचं वैभव आहे तसं महाराष्ट्राचं सुद्धा वैभव आहे. हे दोन तिन्ही गायक आणि म्हणून या सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. या संगमावरती आल्यानंतर गिरजा आणि पूर्ण अशा या संगमावरती आल्यानंतर या संगमावरती आल्यानंतर इथं आल्यासारखं वाटत नाही, तर गंगा यमुना असं वाटतंय प्रयागराज तीर्थावरतीच आपण आहोत की काय. इतका हा पवित्र संगम आहे. ज्याला महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती प्रयागराजला जाता येत नसेल त्याने इथल्या तीर्थात जरी स्नान केलं ना तरी मला असं वाटतं तिथलं अल्पसं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा पवित्र संगम आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे या संगमावरती या मंदिरामध्ये आपण सर्वजण सेवा करत आहात आणि मला सुद्धा सेवा करण्याचा हा योग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, बरोबर आहे. अभंग सगळ्यांच्याच पाठातला आहे. नेम असा असतो, एक तर कीर्तनकार ओळखीचा असावा, नाहीतर अभंग तरी पाठातला असावा. श्रोत्यांना जर विचारलं ना दुसऱ्या दिवशी का हो रात्री कीर्तनाला गेले होते का, लोक म्हणतात मग महाराजांच्या अगदी जवळ जाऊन बसलो होतो. महाराज काय ओळखीचे होते का? अजिबात नाही. महाराजांना कधी बोलले होते का? अजिबात नाही. महाराजांचा कधी संबंध मुळीच नाही. महाराजांचा काही व्यवहार कसलाच नाही. महाराजांचा काही तुमचा स्नेह अजिबात नाही हो. मग कुठलाच तुमचा संबंध नाही. मग कीर्तनाला पुढे कस काय? म्हणले कीर्तन कोणाचंही असो तेथे आशे देव उभा, आणि म्हणून कीर्तनाला पुढं जाऊन बसलं पाहिजे. म्हणून मी कीर्तनात पुढे बसतो. बर, महाराज नसू दे परिचयाचा. अभंग कुठला घेतला होता? तो म्हणला मी काय अभंग पाठ कराय कीर्तनात जातो का? माझं असं म्हणणं आहे 7 दिवसामध्ये किमान 7 अभंग तरी पाठ आपले झाले पाहिजे. पण चांगली गोष्ट आहे तुमचे पाठ होत नाहीत म्हणून आमचं चांगलं चालू आहे. यांचे जर पाठ झाले तर आपले बंद करावं लागेल सगळं. यांच्या अभंगाकडे पाठ आहे यांच्या अभंगाकडे पाठ आहे म्हणून आपलं चांगलं चालू आहे. आणि म्हणून अर्थात 7 दिवसात 7 अभंग पाठ झाले पाहिजेत. असू द्या, अभंगही पाठ नाही. मग म्हणलं अरे तो अभंगही पाठ नाही, महाराजांच्याही समोर जाऊन बसला, काय कारण? मी परवा एक जणाला विचारलं, काय रे तुझ्या गावात आल्यानंतर तू कधीच कीर्तनाला आलेला मला दिसला नाही. अलीकडच्या काळात तू नेहमी कीर्तनाला पुढं दिसायला लागला, काय कारण? तो म्हणला विनाकारण अजिबात नाही, कारण सापडलं म्हणून आहे. म्हणलं काय कारण? तो म्हणला महाराज घरी गोळी खाल्ली तरी डोळा लागत नाही आणि कीर्तनात डोळाच उघडत नाही, म्हणून मी कीर्तनाला असतो. अशी अवस्था उद्या तुमची होणार नाही. मी जरी तुमच्या स्नेहातला, बोलण्यातला, संबंधातला, सगळे स्वैरातला असो अथवा नसो,
आजचा जो अभंग आहे ना तो मात्र सर्वांच्याच पाठातला आहे, बरोबर आहे की नाही? हो म्हणा, मला नाही म्हणलेलं आवडत नाही. असे बी पॉझिटिव्ह, प्रसन्न असलं पाहिजे, निगेटिव्ह चालत नाही आपल्याकडे, बरं का? जितकी तुम्ही प्रसन्न राहाल ना, जितकं तुम्ही स्वच्छ असाल ना, जितकं तुम्ही आनंदी असाल ना, तितकं देव तुम्हाला आनंदी ठेवतो. जितकं तुम्ही प्रसन्न असाल ना, तितकं देव तुमची प्रसन्नता वाढवतो. आणि म्हणून माणसाने सदैव खुश असलं पाहिजे, सदैव प्रसन्न असलं पाहिजे, सदैव आनंदी असलं पाहिजे. शेवटी त्याला जेवढं द्यायचं आहे ना तेवढं आपल्याला देणारच आहे. या दरबारात जर तुम्ही दर्शनाला गेले ना तर कधीच देवाला काही मागू नका. गाडी माडी बायकोची साडी काहीच मागत बसू नका. देवाला जे द्यायचं आहे ना ते तुम्हाला देणारच आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. पण देवाला गेल्यानंतर एकच भोले बाबाला विनंती करा की हे भोलेनाथा, मरेपर्यंत मला आरोग्य संपन्न ठेव, एवढी त्याला विनंती करा. मला मरेपर्यंत जेवणामध्ये कुठलेच पत्ते नको येऊ देऊ, एवढं म्हणत जा. मी तर तेवढंच म्हणतो बा. बरं ठीक आहे, आपण पैसे मागितले भोले बाबाला, हा बाबा देईल तुम्हाला. प्रचंड श्रीमंत केलं, प्रचंड पैसा दिला, खूप मोठ्या साखर कारखान्याचं चेअरमन केलं. आणि ज्या दिवशी तुम्ही चेअरमन झाला ना त्याच दिवशी डायबिटीस तुमच्या घरी मुक्कामाला आली. रामकृष्ण हरी, उद्या आपला पदग्रहण सोहळा आहे. काय करायचंय श्रीमंत होऊन? अरे श्रीमंताच्या दारात आपण 10 गुलाबजामुन हाणतो, ते नुसतं आपल्या वाटीकडे बघतो, सावकाश घ्या, त्याला खाता येत नाही, त्याला शुगर आहे. आणि म्हणून देवाला एवढंच मागा, बाबा आमच्या तोंडातली शुगर कमी होऊ देऊ नको आणि जेवणातली सुद्धा शुगर कमी होऊ देऊ नको, एवढं तुम्ही त्याला नेहमी म्हणत जा. तो आनंदी ठेवेल. म्हणून आजचा जो अभंग आहे ना, मी सांगत होतो सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या अभंगातले शब्द सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. ज्यांनी हा अभंग आपल्या पुढे दिला ना ते नाथ महाराज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. नाथ महाराज श्रीमंत होते, नाथ महाराज संत होते आणि नाथ महाराज शांत होते. बघा, शांत, श्रीमंत आणि संत या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे पाहायला मिळतात त्यांना नाथ महाराज म्हणावं. किती शांती नाथ महाराजांकडे. अहो एवढी शांती, एक व्यक्ती त्यांच्या अंगावरती थुंकला तरी सुद्धा नाथ महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवन अंगावर थुंकला, यवन अंगावर थुंकला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला. तुमला यवन अंगावरी तुमला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, मुक्त केला. येवन अंगावरी थुंकला पण प्रसाद देऊने मुक्त केला. आपल्याकडे आहे का एवढं सामर्थ्य आपल्याला कोणी त्रास द्यावा आणि तरी सुद्धा आपण त्याला म्हणतो का बरं झालं तू मला त्रास दिला. कीर्तनाला येत असताना एखाद्याच्या गाडीला हात केला आणि तो जर तसाच दुरळा उडत पुढं पडवला तर लोक म्हणतात काय पागल याला काय कळतं का नाही, मी चलत चाललोय, गाडी सुद्धा उभा केली नाही. जाताना लोक त्याची भेट सुद्धा घेत नाहीत. ते हरणं वाजवतो, बस ना बाबा तुला सोडतो आता, जा मी येईल चलत. येताना माझ्या समोरून उडत आला गाडी घेऊन, आता नाही मी तुझ्या सोबत बसणार. पण महाराजांच्या अंगावरती 108 वेळेला पान खाऊन थुंकला तरी सुद्धा प्रसाद देऊने मुक्त केला. केवढी शांती आहे. श्रीमंतीच्या बाबतीत जर विचार केला तर महाराज श्रीमंत आहेत आणि महाराजांच्याकडे संतत्व आहे. म्हणजे बघा, काही माणसं श्रीमंत असतील आणि ते शांत असतीलच असं सांगता येत नाही. बरं ठीक आहे, श्रीमंतही आहे, शांतही आहे, पण संत असेलच असं सांगता येत नाही. महाराज श्रीमंतही आहेत, महाराज शांतही आहेत आणि महाराज संत सुद्धा आहेत. या तिन्हीचं एकत्रीकरण नाथ महाराजांकडे आपल्याला पाहायला मिळतं.
आता बघा आणखी सोपा भाव सांगतो. श्रीमंतीच्या बाबतीत महाराजांची भौतिक समृद्धीचा विचार केला तर महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य तयार व्हायचा. प्रसादामध्ये पुरणपोळी दररोज असायची. म्हणजे महाराज आपल्या लहानपणी आपल्याला आठवत असेल कधीतरी पुरणपोळी नाम चपाती खायला भेटायची. आज दररोज भेटती म्हणून लोक म्हणतात भाकरी करा. पहिले भेटत नव्हत्या म्हणून म्हणायचे चपाती करा. अर्थात त्या काळामध्ये नाथ महाराजांकडे एवढी श्रीमंती होती. असं म्हणे बुवा एक चोर नाथ महाराजांच्या घरी चोरी करण्यासाठी आला आणि त्याने म्हणजे असे गटुडे बांधले आणि डोक्यावरती जेवढे बसतील तेवढे उचलायचा प्रयत्न केला आणि 10-12 जण लोक होते. प्रत्येकाला डोक्यावर उचलून देऊ लागला. प्रत्येक जण निघून गेले. शेवटचा एक राहिला. त्याने 3 कट्टे असे उचलले पण म्हणला सगळ्यांनी 4-4 नेले. मला चौथा आता उचलणारच मी कसं करू. नाथ महाराज म्हणले थांब मी देतो उचलून चिंता करू नकोस. पण तुझी 4 पोते न्यायची इच्छा आहे ना 4 पोते धन माझ्या घरातलं घेऊन जा. म्हणजे त्या काळात नाथ महाराज श्रीमंत होते. एवढी श्रीमंती होती. ही भौतिक समृद्धी सोळा गाडी माडी अर्थात ही तर समृद्धी होतीच. पण नाथ महाराजांचा विचार केला तर प्रत्यक्षात द्वारकेची मूर्ती नाथ महाराजांच्या घरी काम करत होती. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे 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 अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये भक्ती भावे निरावंदिताचे पाय अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये भक्ती भावे निरावंदिताचे पाय ओ बोलू आरती स्वामी एकनाथा ओ बोलू आरती स्वामी एकनाथा आरती स्वामी एकनाथा बोल आरती स्वामी एकनाथा मी खरं म्हणजे आल्यापासून विचार करतो हे माणसं एवढ्या भर सीजन मध्ये सापडलेच कसे वा. आहे ना? मी तुमच्या दोघांच्या घरी येणार आहे आणि तुमच्या आईसाहेबांना भेटणार आहे की तुम्ही दोघं पोटात असताना तुमच्या आईने काय खाल्लं होतं. अरे खरं काय मावशी हे ज्यावेळेला यांच्या आईच्या पोटात असतील त्यावेळेला यांच्या आईने नक्की साखर खाल्ली असावी म्हणून इतका आवाज गोड आहे यांचा. अरे काय आवाज आहे. आणि देवाने देणगी दिली. बरं नुसता आवाज नाही तर स्वभाव सुद्धा छान दिले हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा म्हणजे सोन्याला सुगंध आहे बरं का. आणि म्हणून युवराज आपल्या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देईल की हे संप्रदायाचं वैभव आहे. संप्रदायाचे अलंकार आहेत. संप्रदायाचे दागिने आहेत. सांगू तुम्हाला आणखी पुढे घेऊन जातो ऐका. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय ओवाळू आरती स्वामी एकनाथा. नाथ महाराजांच्या घरी प्रत्यक्षात बालमूर्ती आली. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. प्रत्यक्षात बालमूर्ती ज्याला आली ना त्यावेळेला बालमूर्ती नाथ महाराजांना म्हणते महाराज मला कामाची गरज आहे. मी तुमच्याकडे कामासाठी आलो. महाराज म्हणतात बाळा तुझा आवाज इतका गोड आहे तुला काम सांगण्याचीच इच्छा होत नाही. कोणाचा आहेस तू. अरे कोण आहेस तू. महाराज मला बाकीचं विचारू नका मला कामाची गरज आहे. माझ्याकडे काहीच काम नाहीत बाळा. माझी देवाची पूजा चालू आहे. आणि काम कोण मागतंय हो. देवच म्हणतोय मला काम द्या. नाथ महाराज म्हणतात मला तुझ्याकडे यायला वेळ नाही. माझी देवपूजा चालू आहे. घरात गिरजाबाई स्वयंपाकगृहात आहेत. त्यांना जाऊन विचार काही काम असतील तर. ही बालमूर्ती नाम देव कृष्ण कन्हैया एकदम गिरजा मातेंच्या आकडे जातो अर्थात स्वयंपाकगृहाकडे जातो. आणि स्वयंपाकगृहाकडे गेल्यानंतर आईसाहेबांना आवाज देतो आईसाहेब आहेत का तुम्ही घरात. मला कामाची गरज आहे. मी कामासाठी तुमच्याकडे आलो. मला काम द्या. त्याला आईसाहेब म्हणतात बाळा किती सुकुमार आवाज आहे तुझा. कुणाचा आहेस तू मध्ये ये. ज्या वेळेला किचन मध्ये ना स्वयंपाकगृहात आला तो देव त्यावेळेला आईसाहेब त्याला विचारतात बाळा किती सुंदर दिसतोस तू. किती सुकुमार आहेस. कुणाचा आहेस तू. तो कुणाचा सुंदर गोडवा हे बाजूला ठेवा.
मला कामाची गरज आहे म्हणून मी तुमच्या वाड्यावरती आलो, मला काम द्या. बाळा, तुझ्या हाताकडे पाहिल्यानंतर, तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय तू लोकांना काम देणारा असावास, तू अनेकांना कामाला लावणारा असावास. आम्हाला का लाजवतोस? आई साहेब, बहाणे करू नका, मला खरंच कामाची गरज आहे म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं, आई साहेब ज्या अर्थी मला टाळाटाळ करतात त्या अर्थी त्यांना वाटते काम केल्यावर दाम द्यावा लागेल. पण हा बाबा म्हणतो, आई साहेब दाम देऊ नका पण मला काम द्या. काय म्हणतोय तुम्ही ऐकलं ना? देव म्हणतो दाम देऊ नका, मला काम द्या. आम्ही म्हणतो दाम सांगा मग फेटा बांधू. अर्थात तो देव आहे महाराज, तो म्हणतो मला कामाची गरज आहे, दामाचं मरू द्या तिकडे, मला काम पाहिजे. काम पाहिजे म्हटल्यानंतर आई साहेब म्हणतात, बाळा तू पाणी भरू शकतोस? एक नंबर. मग कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. पाणी भरू लागला. आई साहेब पाणी भरून झालं. आता काय म्हणले? वस्त्रे गंगा तिरी धुत असो. आता बघा आई साहेब आणखी म्हणले, अरे झाडून काढायचं राहिले. देवाने नुसतं असं पाहिलं महाराज, आणि पाहिल्या बरोबर तर दुर्ळा उडाला बरं का. देवाने असं पाहिल्या बरोबर तर दुर्ळा उडाला, आणि वर बघितल्या बरोबर तर तुम्हाला सांगतो लगेच सडासामोर जन्नाम पाऊस पडला. सांगू तुम्हाला, देवाने नुसतं तिरक जरी आपल्याकडे बघितलं ना तरी आपला सुद्धा दुर्ळा उडवू शकतो, हे डोक्यात ठेवा. मी परवाच बोललो काल्याच्या कीर्तनात, ज्याला कंस म्हटला मारतो, वर गेलेला त्याचा हातच खाली येत नव्हता. वसुदेवाने असा हात धरला होता, मारतो मार. आमचे गुरुवरे बाबा म्हणायचे हात का खाली येत नव्हता? देवाने इथं जॉक लावला होता. देव आहे तो, कधी कुणाला कुठं जॉक लावीन काय सांगता येत आहे का? अजिबात नाही सांगता येत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपण कुणाच्याच बापाला घाबरू नका, पण ईश्वराला नाम देवाला घाबरल्याशिवाय राहू नका बरं का. आणखी सोपं सांगतो, तो हिरण्यकश्यप असा होता, तो म्हणला ए माझ्या राज्यात आहे ना अजिबात कुणी नाव घ्यायचं नाही, नाव घे होणे दी देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे नाव घ्यायचं नाही. पण देव असा नटकट आहे, त्याच्याच पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला महाराज. तो म्हणला नाव घ्यायचं नाही. प्रल्हादाचा कडेलोट केला, अग्नीत टाकला, डोंगरावून ढकलून दिला, काय करायचंय ते केलं, तेलात टाकला उकळत्या, पण तरी सुद्धा त्याने भजन सोडलं नाही. आता बघा, देवाला ज्याला हिरण्यकश्यपूची भेट झाली ना त्यावेळेला तो म्हणला, देवा मला मारायचं नाही तू. ते म्हणला, देव म्हणला तू तर मरणार 100%, मरण तर निश्चित आहे. तो म्हणला ऐक मग, मरण माझ्या इच्छेनुसार दे, मला घरात मारायचं नाही, दारात मारायचं नाही. तो म्हणला तथास्तु. तो म्हणला मला शस्त्राकून नको, अस्त्राकून नको. देव म्हणला ओके. तो म्हणला मला सजीवाकून नाही मारायचं, मला निर्जीवाकून नाही मारायचं. तो म्हणला माणसाकून नाही, मला म्हणजे पशुकून नाही. देव म्हणला तथास्तु. तो म्हणला ऐक देवा, तू तथास्तु करतो ना, चल बोल 12 महिन्यात मला कोणत्याच महिन्यात मारायचं नाही. देव म्हणला तरी तुला मारणार मी. हिरण्यकश्यप 12 महिन्यात नाही मारला महाराज, 13व्या अधिकात फाडला. विठाला देव म्हणला तुझ्यासाठी 13वा अधिक महिना काढीन, पण तुला मारीनच बर का. ते काय म्हणला होता 12व्या महिन्यात मारायचं नाही. देवाने 13वा अधिक महिना काढला. आलाय पुढे जावयांनो, लक्षात ठेवा बर का. तो 13व्या महिन्यात पडला. नवीन जावई तर हुंडा घेताना जरा कमी घ्या, आता लगेच अधिक आहे. आणि 13व्या महिन्यात पडला. अर्थात आती चालत नाही देवाजवळ. देवाने पाहिल्याबरोबर तो धुरळा उडाला. वर पाहिलं, सडा सामर्जन झालं. आई साहेब काम झाले. आणखी काय काम असेल तर सांगा. नाथ महाराजांच्याकडे पाहून देव म्हणतो मला आणखी कामाची गरज आहे, आई साहेब काम सांगा. आई साहेब म्हणतात बाळा नाश्ता करून घे, जेवण कर. बस म्हणले, नाटवे तान भूक काही. मी जी सेवा करण्यासाठीच येतो, मी जो अवतारला येतो तो काय मनात तो म्हणाला काय रावणाला मारण्यासाठी, तो काय कंसाला मारण्यासाठी. मी जो अवतारला येतो ना तो फक्त आणि फक्त भक्तांची सेवा करण्यासाठी. वैकुंठ सोडून मी भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता
सेवा करण्यासाठी मी अवतार धारण करतो त्यावेळेला बरं का टाळ्याला बी टोल नाका होता का काय जरा जोरात तरी वाजवायच्या ना राव वैकुंठवाशी भीमसिंग महाराज भगवान गडकर म्हणायचे दुसऱ्याचं कौतुक करायला छातीलाही मोठी लागते असं बाबा म्हणायचे मोरे पाटील अर्थात बरं का होईल होईल म्हणताय हा होईल होईल हळूहळू होईल 10-15 वर्षांनी आणखी ऐका आणखी पुढे घेऊन जातो महाराज म्हणले मी फक्त देव म्हणतो भक्तांची सेवा करण्यासाठीच मी आहे ना अवतार धारण करतो कीर्तन जरा भारी चाललं वाटतं त्याला अर्थात विषय असा आहे की जेवणाचा विषय महत्वाचा आहे आणि म्हणून त्याची काही चूक नाही जेवण मस्त आहे आणि उद्याचा शाबू आणखी तयार आहे परत मी पाहून आलो सगळा बरं का इकडे बघ बाळा इकडे पाय माझ्याकडे इकडे पाय माझ्याकडे तुला असं मोठं व्हावं वाटतंय छोटं राहावं वाटतंय मोठ्या हा जागा राव इकडे बघ हात काढ त्यातले तुला असे पैसे एवढे मिळावे वाटतात का एवढे अरे आमचं त्यासाठी 3-3 कीर्तन काय ना 3-3 कीर्तन कशासाठी आहेत तुला म्हणजे असं मालक वाटते सेवक वाटते जोरात बोल काय वाटते अरे आणखी थोडं मला ऐकू येत नाही ना काय वाटते तुला मालक का सेवक मालक कुणाचं वाटते तुला मालकीनीचा कुणाचं का होय ना मालकच वाटते सेवक वाटत नाही असं जरा ते खाली घे कपडा असं असं खाली घे रे असं ते काय झालं टावर वर झाकल्यामुळे रेंज आहे ना जरा ते हो ना अरे कॉलेजचे पोरं मी जागे करत होतो आता नोकरी सोडून दिली भाऊ बरं का मला चांगला पगार होता तुम्ही म्हणता ना वारे वा काय माणूस आहे हा चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली मी म्हणजे हुशार आहे तिकडच्या पेक्षा इकडे पगार चांगला आहे आता विनोदाचा भाग सोडून द्या अर्थात आणखी पुढे घेऊन जातो की पोरांनो इकडे बघा वर्गामध्ये 35 पोरांकडे गुरुजींचं लक्ष सर्वांवर सारखं असतं ऐकताय ना तुम्ही ऐकताय ना गुरुजींचं लक्ष सर्वांवर सारखं असतं पण ज्या पोराचं लक्ष गुरुजीच्या बोलण्याकडे असतं ना तेच पोरग कलेक्टर होत असतं तुम्हाला कळायलंय माझं बोलणं आणि म्हणून वर्गामध्ये आपण ज्यावेळेला बसतो ना त्यावेळेला गण्या काय करतोय मन्या काय करतोय काय पाहायचं नाही आपण काय करतो हे अत्यंत महत्वाचं आहे नाही तर हे असे खतरनाक नमुने आहे भाऊ परवा एका 10वीच्या निरोप समारंभाला मी शाळेवर गेलो माझं भाषण संपलं मला कीर्तनाला पुढे जायचं होतं पुढं जात असताना एक पोरगा असा डब्बा सोडून पुरणपोळी खात होतं मला पुरणपोळी फार आवडते मी पुरणपोळी पाहिल्यानंतर म्हणलं बापरे काय लुसलुशीत पोळी केली याच्या माईने काय मावश्या आहेत ना खरं माझ्या ताईंनो गहू तेच असतात गिरण तीच आहे पीठ तेच आहे पण काहींच्या पुरणपोळ्या अशा टम फुगत येतात तर काय करणाऱ्या फुगत येतात बरं का पुरणपोळी अशी लुसलुशीत होती एकदम मस्त होती छान मी म्हणलं चतकुर पोळी दे ना पोरा ते म्हणला महाराज अख्खा डबा खाऊन टाका मी म्हणलं तू म्हणला मी घरी गेल्यावर खातो ना म्हणला अरे घरी गेल्यावर काय खातो आई विचारील ना यातली कोणी खाल्ली तो म्हणला काय टेन्शन घेता आईला सांगतो हल्ली कुत्र्यानी म्हणून तुम्ही का फक्त हे काय साधे आहेत का काय हे फार खतरनाक नमुने आहेत महाराज तरी शिक्षकांची कमाल हे असले सांभाळतात ते हो ऐका आणखी पुढे घेऊन जातो तुम्हाला आता गेली ना झोप बऱ्यापैकी मला कॅसेट पलटायची नव्हती खरं म्हणजे मग याच्यामुळे पलटावं लागली थोडी आता इकडे बघा इतकं मस्त ऐकता येत नाही सगळी मंडळी ऐका आपण इथं होतो देव म्हणत होता नाथ महाराजांना अर्थात गिरजाबाईंना की आई साहेब मला कामाची गरज आहे आणखी काम सांगा बाळा नाश्ता कर बस म्हणले नाटवेता न भूक काही मला काहीच नको काम द्या आई साहेब म्हणतात बाळा माझ्याकडचं काम संपलंय आता आराम कर नाही महाराजांची पूजा चालू आहे त्यांच्याकडे काम असेल ना बस म्हणले आता त्यांनाच जाऊन विचार हा बाबा इकडे न थांबता पुन्हा नाथ महाराजांकडे आला नाथ महाराजांची पूजा चालू होती पूजा चालू असताना नाथ महाराजांना म्हणाला महाराज मला काम द्या आई साहेबांचे काम सगळे संपले आता तुम्ही काम द्या म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हणतात बाळा देव पूजा चालू आहे आता तुला काय काम सांगू
बस म्हणले आता एकच काम राहिले माझं, देवाला मला चंदन लावायचंय. श्रीखंड्या चंदन उगाळी करी. श्रीखंड्या चंदन उगाळी करी. श्रीखंडा चंदन उगाळी करी. श्रीखंडा चंदन उगाळी करी. श्रीखंड्या चंदन उगाळी करी. श्रीखंड्या बर का. महाराज म्हणले देवा बास आता बाळा, माझ्याकडे पूजेमध्ये फक्त मला चंदन उघडायचंय आणि तेवढंच काम बाकी आहे. तुला चंदन उघडता येतं का? हा म्हणला, मनात म्हणला, महाराज चंदन उघडायचं काय बोलता, भल्या भल्याला चंदन मीच लावतो. आता लावलं ना 8-15 दिवसापूर्वी, भल्या भल्यांचं चंदन मीच लावलं आणि भल्या भल्यांना गुलाल मीच दिला म्हणे. अर्थात श्रीखंड्या चंदन उगळोनी करी. वस्त्री गंगा तिरी धूतसे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो. स्वकरी चंदन घासी गंगेचे पाणी कावडे भरितो. आता बघा डोळ्यासमोर चित्र आणा. देव इथं आहे, पूजा इथं आहे महाराजांची आणि चंदन उघडून देणारा इथं आहे. महाराजांनी हे चंदनाचं बोट इकडं न लावता जर असं लावलं असतं जमलं नसतं का? पण नाही महाराज. नाथ महाराजांकडे देव 36 वर्ष राबला. नाथ महाराजांना जर देव आलेला लक्षात येत नसेल तर 2 हरिपाठाला उपस्थित राहिल्यावर आपल्याला देव कळायला काय बापाची पेंड आहे का महाराज? एवढं सोपं आहे का? मग तुम्ही म्हणाल भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. प्रत्यक्षात नाथ महाराज म्हणजे विष्णू आहेत, नाथ महाराज म्हणजे देव आहेत, नाथ महाराज म्हणजे संत आहेत. मग संतांना का बरं देव आलेला कळाला नसेल? त्याचं कारण असं आहे, देवाकडे एक मोहिनी आहे आणि ती माया आहे. आणि ती माया ज्या वेळेला भक्तांवरती देव टाकतो त्यावेळेला भक्तांना सुद्धा देव आलाय आपल्या जवळ हे कळत नाही तर तो आपल्याला काय कळणार आहे महाराज? आणि म्हणून देव कळण्यासाठी संतांच्या कृपेची गरज आहे. देव संतांच्या जवळ जा देव मिळत असतो आणि भक्तीला लागा देव कळत असतो. विठाला कारण जशी संगत असते ना तशी पंगत असते महाराज. तुम्ही संगत संतांची करा, पंगत ब्रह्मरसाची मिळेल. एरवी संगत पुढाऱ्याची, पंगत ढाब्याची. आणि म्हणून संगत करना बड़ों की तो बढ़त बढ़ जाए और संगत करना नीचे की तो घटत घट जाए. जशी संगत असते ना तशी पंगत असते. ऐका, ज्या दिवशी आपण बाजार घेण्यासाठी बाजारात जातो ना, त्याला बाजारात गेल्यानंतर भाजीपाल्याच्या लाईनला गेल्यानंतर भाजीपाल्यावरती किती माशा बसलेल्या असू द्या, तो भाजी विकणारा जो विक्रेता आहे ना तो त्या माशाकडे पाहत सुद्धा नाही. त्या माशा तराजूवर बसल्या तरी सुद्धा पाहत नाही, तसाच मोजतो. त्या माशांकडे पाहत सुद्धा नाही. पण मला असं म्हणायचंय, त्याच माशा जर भाजीपाल्याच्या तराजूत न बसता त्याच माशा जर सोन्याच्या तराजूत बसल्या तर बोला वजन वाढलं की नाही त्यांचं? आता 1 लाख
60,000 रुपये तोळा झालं वजन त्यांचं. ज्या माशीकडे कोणीच पाहत नव्हतं ना, त्या माशीने फक्त तराजू बदललं, परिणाम त्यांचा भाव वाढला. अगदी तसंच आहे, तुम्ही आम्ही सामान्याच्या तराजूत आहे म्हणून भाव वाढत नाही. ज्या दिवशी आम्ही संगमेश्वराच्या तराजूत बसू ना, त्या दिवशी भाव वाढल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि म्हणून सांगतो की मोठ्या माणसाच्या संगतीत आपण ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी आपला आपोआप मोठेपणा वाढत असतो. आणि म्हणून संगत करत असताना छोट्याची न करता संगत करना बड़ोगी बढ़त बढ़ही जाए, संगत करना बड़ोगी बढ़त बढ़ही जाए, गज के माथे आजा बैठे मनवांचित फल खाए, कबीरा मनवांचित फल खाए हो. संगत मोठी आली ना की मात्र आपल्या जीवनामध्ये पंगत मोठी मिळत असते. आणि म्हणून नाथ महाराजांच्या आपण संगतीमध्ये आहोत. नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे जरी असले तरी नाथ महाराज आज मात्र शिवजीचं वर्णन करत आहेत. आता बघा, वारकरी संप्रदायाने शिवजीलाही मान्यता दिलेली आहे आणि वारकरी संप्रदाय हा विष्णूचा तर आहेच. वारकरी संप्रदायाने भगवान विष्णूला आराध्य दैवत मानलेलं आहे. जसं वारकरी भगवान विष्णूला नाम पांडुरंगाला आराध्य दैवत मानतो ना, तसं वारकरी भगवान भोलेनाथाला सुद्धा आराध्य दैवत मानतो. हे दोन वेगळे नाहीत महाराज, दोघ जणही एकच आहेत. पण एक असताना सुद्धा दोघात मात्र भेद केला जातो. महाराज म्हणतात एक हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरा वेला काही नका करू वाले, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ताई. महाराजांनी सांगितलं हरिहर भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. उदाहरण दिलं महाराजांनी. हे दोघही एक कसे आहेत, साखरेसारखे आहेत. साखरेचा विचार केला, साखर कोण्या अंगाने कडू आहे महाराज? साखर गरिबाने खाऊ द्या ती गोडच लागते, साखर श्रीमंताने खाऊ द्या गोडच लागते, साखर लहान मुलाने खाऊ द्या गोडच लागते, साखर मोबाईल वाल्याने खाऊ द्या गोडच लागते, साखर मोबाईल नसणाऱ्याने खाऊ द्या गोडच लागते, साखर कुणी खाऊ द्या गोडच लागते. असं लक्ष असलं पाहिजे वर्गामध्ये काय चाललंय ती. अर्थात पुन्हा साखर बघा तुम्ही, अरे अज्ञानाने खाऊ द्या साखर गोडच लागते, साखर ज्ञानाने खाऊ द्या गोडच लागते, साखर डायबिटीस वाल्याने खाऊ द्या तरी सुद्धा आता ती कडू त्याच्या जीवनावर परिणाम करते हा भाग सोडून द्या, पण साखर गोडच आहे. ती सर्वांगी साखर आवगी गोड. महाराज म्हणतात असं या दोघांचंही आहे बुवा. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. हा बाबा जरी पंढरपूरला असला, हा बाबा जरी कैलासात असला ना, तरी सुद्धा दोघांचे प्रेम एकमेकांवरती प्रचंड आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भगवान पंढरीशाची जशी आराधना मान्य आहे तसं भगवान भोलेनाथाची सुद्धा उपासना मान्य आहे. आणि म्हणून वारकरी जसे एकादशी करतो ना, तसं वारकरी महाशिवरात्री सुद्धा करतो. वारकरी जसं रामनवमी गोकुळाष्टमी करतो ना, जसं वारकरी संप्रदायात ही व्रत आहेत ना, तसं वारकरी महाशिवरात्र आणि सोमवार सुद्धा धरतो. का सोमवार धरतो, का महाशिवरात्र? कारण वारकऱ्यांना भोले बाबांची भक्ती मान्य आहे. आणि म्हणून आमचे बाबा म्हणायचे रात्री दिवसांनी झोपताना महादेवाचं नाव घ्यावं आणि उठताना भगवान विष्णूचं नाव घ्यावं. महादेवाचं नाव घेऊन झोपावं. भोलेनाथाला म्हणावं, भोले बाबा मला झोप चांगली लागू दे, मला चांगलीच लागू देऊ नको. तुम्हाला कळायलंय ना माझं बोलणं? मी जोरदार उच्चारलं, चांगलीच झोप मला लागली तर विनाकारण लोक माझ्या घरासमोर गर्दी करतील आणि मग मला घाटावरती घेऊन जातील. मला तसली झोप तू देऊ नकोस, मला झोप दे. पण भगवान पंढरीशाला विनंती करा की मला सकाळी उठल्या उठल्या हरीचं नाव घ्या. बघा आयुष्यात आणि भविष्यात आपल्याला कधीच कमी पडणार नाही, कारण हा बाबा देण्यासाठी
इतका भोळा आहे, इतका कृपेचा कोवळा आहे. भक्तांना कितीही द्या, कितीही दिलं तरी त्याचं मन भरत नाही. अरे चांगल्या माणसाला तर तो देईलच देईल. पण एकदा चोर सगळ्यांच्या नंतर दर्शनाला मंदिरात गेला आणि चोरच असल्यामुळे त्याने घंटी वाजवण्यासाठी अशी घंटी वाजवली. तेवढ्यात त्याला ती घंटा सोन्याची दिसली. मूळ स्वभाव जागा झाला. तो म्हणतो, बाप रे, ही तर घंटी 1 किलोची आहे आणि लोखंडाची नाही तर सोन्याची आहे. त्याने इकडं तिकडं पाहिलं, कुणीच दिसलं नाही. घंटी म्हणला घेऊ, आणि घंटी घेऊ त्याने हात वर केला, पण हात काय घंटीपर्यंत पोहोचत नव्हता. त्याने म्हणला, आता मंदिरात तर कुणीच नाही, ही तर घंटा आहे किलोची, मी अब्जाधीश होईल. त्याने लगेच महाराज त्या पिंडीवरती उभा राहिला आणि पिंडीवरती उभा राहिल्यानंतर घंटा त्याने सोडू लागला. महादेवाला वाटलं, बाप रे, आज महाशिवरात्री झाली, एवढे भक्त येऊन गेले, पण कुणी मला बेल वाहिलं, कुणी पानफुल वाहिलं, कुणी काय व्हायचंय ते वाहिलं, कुणी काटेरी फुल वाहिलं, कुणी धोत्र्याचं फुल वाहिलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम सगळं वाहिलं म्हणले. पण स्वतःचा देह मला कुणीच वाहिला नाही. असा कसा भक्त माझ्यासाठी जाऊन आला, स्वतःचा देहच मला याने समर्पित केला. आणि त्याने म्हणला, देह समर्पित केलाय, आता आपण याला दर्शन दिलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेला तो गजचर्म ज्याला प्रगट झाला ना, हे त्याने ज्याला पाहिलं त्याला हे म्हणतोय, भूत. असं आहे ते. अरे भूत म्हणून ते घाबरलं. अरे देव आहे तो महाराज. चोराला सुद्धा महाराज तो काय करतो, प्रसन्न होतो. नाथ महाराज म्हणतात, हा जरी भोळा असला ना तरी सुद्धा हा सामान्य भोळा नाही. आणि म्हणून हा जरी भोळा वाटत असला ना तरी सुद्धा तो ज्ञानाचा चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. की जरी तो तुम्हाला भोळा वाटत असला ना तरी सुद्धा तो भोळा नाही, तर ज्ञानाचा काय आहे, चक्रवर्ती आहे. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. अर्थात बघा तुम्ही, व्यवहारामध्ये भोळा म्हणलं की निवळ तो काय झाला, गाभुळा आहे की नाही. बरं, निस्ता भोळा वेगळा आणि बोळवट वेगळा पुन्हा. हो, पण इथं तसं नाही. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा.
बघा, जगाच्या पाठीवरती महाराज का बरं म्हणले असावेत भोळा? आता आपण भोळा म्हणलं की आपल्या व्यवहारामध्ये वेगळा अर्थ निघतो. आपल्याला मराठीतले अर्थ व्यवस्थित निघत नाही, तर संतांचे अर्थ आपण कुठलं डोकं लावणार महाराज? आपल्याला ज्याला संतांची कृपा ज्यावेळेला आपल्यावरती होईल, ईश्वराची कृपा आपल्यावरती ज्यावेळेला होईल ना, त्यावेळेला संतांच्या शब्दाचे अर्थ आपल्याला काढता येतील. आपल्याकडे तेवढी पात्रता आणि तेवढी योग्यता नाही. आपल्याला मराठी लवकर नीट बोलता येत नाही, नीट कळत नाही महाराज. एखाद्याच्या घरी जर आपण चहा प्यायला गेलो ना संजू भाऊ, तर लोक म्हणतात महाराज, तिथली जी मावशी असते ना त्या घरची, ती म्हणते महाराज थांबा थांबा. किंवा एखादा माणूस गेला ना, ती बाई मध्ये थांबा थांबा, मी चहा टाकते. तो म्हणतो नका नका टाकू. नाही नाही, टाकते टाकते थांबा. आता टाकलेला चहा प्यावा का कसं काय प्यायचा? टाकते टाकते म्हणजे कसा टाकायचा? मराठीच आहे ना, पण अर्थ किती चुकीचा आहे. अरे पिऊन जा म्हणाव ना, चहा पिऊन जा. नाही नाही, थांबा थांबा, चहा टाकते टाकते. अच्छा, टाकलेला चहा भरता येईल का बरं? तो म्हणतो नाही नाही, मला फार गडबड आहे. अहो झाला झाला. गडबड आहे म्हणल्यावर ती बाई काय म्हणते घरात, अहो आत्ता चहा झाला झाला. झाला म्हणल्यावर संपला करायला काय म्हणजे अर्थ तर कळतोय का आपल्याला? मराठीच आहे ना, पण ती हा काय म्हणतो, मला फार गडबड आहे, मला थांबायला वेळ नाही. घरातली मावशी म्हणते अहो थांबा, झाला झाला. मग झाला म्हणल्यानंतर काय थांबायची गरज आहे का बरं? तरी मग आपण चहा प्यायला ज्याला सुरुवात करतो, तो म्हणतो कंठाला लागलो, एक घोट घेतो आता फक्त. मग ज्या वेळेला एक घोट घेण्यासाठी तो चहा प्यायला सुरुवात करतो, तेवढ्यामध्ये घर मालक येतो आणि म्हणतो बापरे, किती दिवसांनी आलात, आता तुम्हाला फक्त चहावरती मी जाऊ देणार नाही. फक्त चहा घेऊन तुम्हाला मी जाऊ देणार म्हणजे नाही. आता निस्त्या चहावर जायचं. तो म्हणून तुम्ही बुलेटवर आलोय, चहावर कसा जाऊ? तुम्हाला भाषा कळायली ना? हे मराठीचा असाच घोटाळा आहे महाराज. व्याकरणाचं शिकरण होतं सगळं बरं का? हो ना, डोक्याचं भरीत होतं, तरी सुद्धा व्याकरण लवकर लागत नाही. तो म्हणतो अहो चहावर नाही आलो मी. म्हणजे तो म्हणतो आता निस्त्या चहावर जायचं नाही, आता काय करायचं? जेवण करून जायचं. आता जेवण करून जायचं याचा अर्थ काय आहे की नाही? जेवण करून जायचं म्हणजे स्वयंपाक करून जा. आता तो मनात म्हणतो तुमच्या घरी काय महिला स्वयंपाक करत नाहीत का? मला स्वयंपाक करायला होता. अहो स्वयंपाक जेवण करून नाही, जेवण जेवून जा असं म्हणलं पाहिजे. नाही, जीवन जा. कितीतरी अर्थ चुकीचे निघतात. मग संतांची कृपा आपल्यावरती जेव्हा होईल ना, तेव्हाच या गोष्टीचा अर्थ लागेल. अरे भोळा म्हणजे काय? महाराज म्हणतात की शिव आहे आणि भोळा आहे बरं का, शिव भोळा. आता बघा, भोळा या शब्दाचा अर्थ अनन्य आहे, निष्काम आहे, निष्ठा सांगितली की वारकऱ्याप्रती या शिवजीची, भगवंताप्रती, पांडुरंगाप्रती या भोले बाबाची एवढी निष्ठा आहे की हा पंढरीचा 1 नंबरचा वारकरी आहे महाराज. जगातली पहिली पंढरपूरची वारी जर कोणी केली असेल तर या भोले बाबांनी केली महाराज बरं का. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. अर्थात जगातला नंबर 1चा वारकरी जर कोण असेल तर तो भोले बाबा. जगातली पहिली पंढरपूरची वारी जर कोणी केली असेल तर यांनी केली. ऐका, जसं जगातली पहिली पंढरपूरची वारी यांनी केली ना, तसं जगातलं पहिलं भजन जर कोणी केलं असेल तर भजन करी महादेव, भजन करी महादेव, देव तुला भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव.
भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजी सदा शिव हे राम पूजी सदा शिव सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव हे राम पूजे सदा शिव हे राम पूजे सदा शिव शिव भजन करी महादेव देव भजन करी महादेव हे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय हे राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन 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 करी महादेव देव भजन करी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. झोपला का बचत गट लगेच पंगत आहे ना परवा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. वा आता आपल्या पार्टीचा आवाज नग बघायचा. आपल्या पार्टीचा आवाज काल्याचं कीर्तन झाल्या बघू. बोला पुंडली अरे रावण नुकती. अरे भगत रामाची तू श्लोक रावणाचा म्हणायला ऐका नाही. मला तर कमालच वाटते बरं का लोकांची. पंगत कुणाची आहे? रामाची. आणि म्हणतो कुणाचा श्लोक? बरं नुसतं तसाही म्हणत नाही. तुम्ही बारकाईने बघा. पंगत जर बसली तर ते म्हातारे असे खतरनाक असतात. हरे राम 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 हरे हरे. आणि तेवढ्यात शिरान ते भात कडी वाढावा. कोणाची रे पंगत? अरे राम. लय अवघड तडका. शिरा भात कडी आले. कोणाची रे पंगत? म्हणाय केसना केसना. बरं का लय म्हातारे काय साधे आहेत काय म्हणतात. बरं जर लाडू गुलाबजामुन आले. हा उरका हरे राम राम. लई खास माणसाचे खतरनाक असते. जाऊ द्या मरू द्या. पुढे घेऊन जातो तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. वा आता नाही तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवणार. अरे भारी म्हणले राव. भजन करी श्रीराम भजन माणसं खास आहेत राव. हे नंबर एक माणसं. बरं का तुम्हाला धन्यवाद. प्रचंड धन्यवाद तुम्हाला. उग जगातलं पहिलं भजन जर कोणी केलं असेल तर भोले बाबांनी केलं महाराज. जगातली पहिली पंढरपूरची वारी जर कोणी केली असेल तर भोले बाबांनी केली महाराज. आणि म्हणून बघा जगातली पहिली वारी करणारा जगातलं पहिलं भजन म्हणणारा ज्ञानाचा चक्रवर्ती असून सुद्धा महाराज म्हणतात शिव भोळा आहे. भोळा म्हणजे तो कृपेचा अत्यंत कोळ आहे. अनन्य आहे. ज्या दिवशी शिवजी असे पंढरपूरला निघाले ना निघाल्यानंतर जो ओरिजिनल वारकरी असतो ना त्याला मात्र संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवड मानशी कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे आयशे अर्थ ज्याचे म्हणी कैशे अर्थ ज्याचे म्हणी. संपदा सोहळा नावडे म्हणाला आयशे अर्थ ज्याचे म्हणी. त्याचीच चक्री पाणी वाट पाहि उभा भेटीची आवडी. अर्थात भेटी लागे पंढरीनाथा भेटी
लागली हे जीवा जीवा लागली तळमळ जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागली पंढरीनाथा भेटी लागली पंढरीनाथा अर्थात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा स्वतः म्हणतो तुम्ही जाता तुमच्या गावा भुरभुर वाटे माझ्या जीवा. म्हणून बाबांनो आषाढी कार्तिक विसरू नका मज सांगत शेकूज पांडुरंग. जगाच्या पाठीवरती भक्तांची वाट पाहणारा एकमेव देव आहे तो म्हणजे पंढरपूरचा आहे बरं का. पंढरपूरचा देव हा भक्तांची वाट पाहतो आणि वाट पाहणाऱ्या व्यक्तीकडे आपण सतत जात जावं. जर ज्याच्याकडे गेल्यानंतर जर आदर प्रेम सन्मान सत्कार होत नसेल ना तर जाऊ नये. जो आपली अत्यंत प्रेमाने वाट पाहतो ना त्याच्याकडे गेल्याशिवाय राहू नये. शिवजी म्हणतात जगात माझी जर प्रचंड आवडीने वाट कुणी पाहत असेल तर तो पंढरीचा पांडुरंग आहे. आणि म्हणून त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा मी गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ज्याला शिवजी निघतात ना त्यावेळेला आईसाहेब पार्वती म्हणतात मालक कुठं चाललात तुम्ही. बस म्हणले पंढरीची वारी आहे मी पंढरपूरला चाललो. मला पण तुमच्या सोबत पंढरपूरला यायचं आहे कारण पंढरीची वारी ही दोघांनी केली पाहिजे. ऐकताय ना सगळे महादेव. पंढरीची वारी महादेवाने एकट्याने नाही तर पार्वतीला घेऊन केली पाहिजे. कोण कोण पंढरपूरला गेले होते हात वर करा. बस बस राहू द्या सगळेच गेले होते. जे पंढरपूरला गेले नव्हते ना त्यांना एक काम सांगतो ऐका. जे पंढरपूरला गेले नव्हते त्यांनी कीर्तन संपल्याबरोबर माझ्याजवळ या गाडीत पैशाची पिशवी आहे माझ्याकडे. मी सगळ्यांना 5-5 हजार रुपये देतो. तुम्ही इथून गाडी पकडायची उद्याच्याला पंढरपूरला जायचं. आमचा मठ आहे पंढरपूरला बंकट स्वामींचा खूप मोठा मठ आहे. त्या मठात मी फोन करून सांगतो तिथं तुम्ही बॅग ठेवा. चंद्रभागेचं स्नान करून या. लगेच दर्शन बारीला जा दर्शन करा. मी मठात पोरांना सांगतो पुन्हा तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. जेवण करा. दर्शन झाल्यानंतर जेवण करा आमच्याकडे मठात आणि लगेच तुम्ही एसटीत बसा. परत तुमच्या गावाला वापस या आणि तुमच्या तिजोरीतले पैसे घ्या आणि माझे मला वापस द्या. म्हणजे काय तुम्हाला थोडेच म्हणलं होतं मी फक्त जायापुरते उष्णे देतो असं म्हणलंय मी. पण पंढरपूरला जा कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया. विठ्ठलाला पाहिल्याशिवाय आणि विठ्ठलाला बोलवल्याशिवाय माणसाने राहू नाही. माझी आजी आहे ना फार गाणं भारी म्हणायची. गेली बिचारी. म्हणू का आजी ओ म्हणू का आणि त्या 100 चला. म्हणजे काय फुकट आहे का म्हणा. विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. तुम्ही कोणतंही काम करायला लागलात ना एवढंच म्हणा जवळ विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. तुम्ही सकाळी उठल्या ना झाडून काढा. तुम्ही काढताना झाडून उठल्या झाडून काढा. झाडून काढत म्हणा माझ्या घरी आहे गाई म्हशी तुझ्या घरी आहे एकादशी. झाडून काढत बोला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. झाडून काढायचं. तुम्ही सोपा नेम सांगतो. झाडून काढायचं. घरातला कचरा बाहेर आणायचा. पटांगण सगळं झाडून काढायचं. पाणी मारायचं. पुसून घ्यायचं आणि पुन्हा सगळा केर पाटीत भरायचा आणि शेजारणीच्या दारात नेऊन टाकायचा नाही. मला सांगून तर द्या ना. शेजारणीच्या दारात टाकू नका. कचरा कुंडीत टाका आणि पुन्हा स्नान करत म्हणा विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे गहू ज्वारी तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी. माझ्या घरी आहे एक जागा तुझ्या घरी आहे चंद्रभागा. माझ्या घरी आहे
भांडे कुंडे तुझ्या, बरोबर आहे ना, हे भांडेच काय आपल्या घरी, माझ्या घरी आहे भांडे कुंडे, तुझ्या घरी आहे भगवे झेंडे. काही नाही लक्षात राहिलं ना, एवढंच लक्षात राहू द्या. विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. एक दिवस तो पंढरीचा पांडुरंग आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तू आल्याशिवाय राहणार नाही, माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि म्हणून पार्वती मला पंढरपूरला गेलं पाहिजे. शिवजी निघतात, पार्वती आईसाहेब निघतात आणि म्हणून माझ्या ताईंनो, तुम्ही जर पंढरपूरला जात असलात ना तर तुमच्या महादेवाला घेऊन जा. तुम्ही म्हणता ना आमचा महादेव, तरी घेऊन जा. तुमचा महादेव लय हुशार आहेत राव तुम्ही सगळे, ऐक नाही. एका झटक्यात कळालं तुम्हाला काय मला बोलायचं होतं ती. तरी महादेवाला घेऊन जा. आणि महादेवासहित पार्वती ज्याला निघाले ना त्याला गणपती बाप्पा म्हणतात, पप्पा कुठं चालले, मला सुद्धा येऊ द्या पंढरपूरला. आता हे सीट वाढल्यामुळे शिवजीने स्वतःची 4 व्हीलर काढली. शिवजीची 4 व्हीलर कोणती, नंदी. आणि मग सगळे नंदीवरती बसले आणि पंढरपूरच्या दिशेने आले. ज्या वेळेला पंढरपूरच्या दिशेने शिखर शिंगणापूर मार्गे आले त्यावेळेला पार्वतीला आईसाहेबाला शिखर शिंगणापूरला आल्यानंतर शिवजी म्हणाले, पार्वती तू फार कोमल आहेस, सुकुमार आहेस आणि तू अत्यंत नाजूक आहेस, तुला तिथली धूळ सहन होणार नाही पंढरपूरची, तू इथंच थांब. त्याला पार्वती म्हणाल्या, मला इथं थांबायचं नाही, मलाही पंढरपूरला यायचं आहे. आणि मग ज्यावेळेला पंढरपूरला आल्या ना त्यावेळेला ती गर्दी आणि ती धूळ, ती सगळी रेटारेटी, हे सगळी चेपारचेपी पाहिल्यानंतर बापरे एवढी गर्दी, मी काही या गर्दीत शिरू शकत नाही, मी इथंच थांबते असं आईसाहेब म्हणाल्या. ज्या ठिकाणी पार्वती आईसाहेब थांबल्या ना ते पंढरपूरला पद्मावती नावाने प्रसिद्ध स्थान आहे. कधी पंढरपूरला गेले तर दर्शन घ्या. आता शिवजी ज्याला निघाले नंदीवरती बसून, तू इथंच थांब, आम्ही दर्शन घेऊन वापस येतो, इथंच थांब म्हटल्यानंतर शिवजी आणि गणपती बाप्पा निघाले. गणपतीला म्हणाले, अरे गणपती तू पण थांब, तुझं पोट मोठं आहे, तुला सुद्धा गर्दी सहन होणार नाही, नाही मला दर्शनाला यायचं आहे. आणि मग गर्दीत ज्या वेळेला नंदी आला ना महाद्वारापर्यंत त्यावेळेला लोक म्हणाले, ए बाबा तुला काही कळतं का, तूही नंदी बसला आणि पुन्हा मध्ये घेऊन आला, अरे लोकांचे पाय तुडवायला लागला ना तुझा नंदी. माऊलीच्या पालखी सोहळ्यात तुम्ही येता का, कधी तिकडे असता का तुम्ही, बापरे काय आनंद असतो राव माऊलीच्या पालखी सोहळ्यात. तुम्ही असता का, तुम्ही पण असता. दिवे घाटाला दिंडी लागताना माहिती आहे तुम्हाला तिथलं, माहिती, यांचं तर फार भारी असतं राव. डोक्यावर इतकाले गटुडे बरं का, इतकाले गटुडे डोक्यावरती आणि भजन पिश्या, हा बरं का, याच्या डोक्यावर गटुडे आणि भजनाचं यांचं ज्ञानोबा माऊली तुकाराम, डोक्यावर इतकाले गाठुडे बरं का. आणि तेवढ्यात महाराज कुणीतरी अशी केळी वाटायला लावणार, हे कोणती मधली मुकदमीन काय म्हणते, आग हे आग ज्ञानोबा बरं का. तेवढ्यात एकूण कुणीतरी गोंगते पिशवी वाटायला ना, ती मधली काय म्हणते भजन म्हणत आग ज्ञानोबा माऊली. फार खतरनाक वातावरण महाराज बरं का. आणि पंढरपूरच्या दिशेने अति गर्दीत जर कुणी गाडी घातली 4 व्हीलर, काच लावलेला असला तरी पायी चालणार लोक त्याला गोड बोलतात का, अहो फार शिवाय देतात लोक. आम्ही अनुभवलंय सगळं, आमची दिंडी आहे ना. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, शिवजीला लोक म्हणाले, ए बाबा अरे बैल तुझा पाय तुडवायला ना आमचा गर्दीत घेऊन कुठं चालला. मग अशा टायमाला माणूस गर्दीच्या वेळेला आपली 4 व्हीलर सोडताना कुठेही सोडतं का. आता इकडे पटांगणात गाड्या लावल्या तुम्ही कुठेही, आता हे तुमच्या जवळच्या पण ठीक आहे, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जर गेले तर गाडी कुठेही सोडून जातं का माणूस, अजिबात नाही. ओळखीचं ठिकाण पाहतं. तसं भगवान भोलेनाथाचं ओळखीचं ठिकाण एक सापडलं त्यांना, कोणतं, मारुती पाटलाचा वाडा, म्हणजे मारुती रायाचं मंदिर. बास म्हणले, मारुती राया माझी गाडी तुमच्या दारात लावतो, मी वापस शिवस्त. जगात तुम्ही कुठेही जा, मारुती रायाच्या मंदिरापुढे म्हणजे हनुमंतापुढे नंदी पाहायला मिळत नाही. पण पंढरपूरला जर तुम्ही कधी गेले तर महाद्वारात पंढरपूरमध्ये मारुती रायाच्या पुढे नंदी सोडलेला आहे. आज तो प्रतिकात्मक असेल पण त्या काळात भोले बाबांनी तिथं तो नंदी सोडला. आणि मग ज्या वेळेला शिवजी सहित गणपती बाप्पा आले त्यावेळेला गणपती बाप्पा म्हणले, पप्पा आता खूप त्रास होऊ लागला, गर्दी खूप झाली महाद्वारामध्ये. आणि मग त्यावेळेला ते म्हणले, आता चिंता करू नकोस,
नामदेव पायरीपर्यंत तरी चल ना बाबा. ज्याला नामदेव पायरीत आले आणि मग तिथून मध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला जी दिवळ आहे ना, तिथं गणपती बाप्पाला बसवलं. तुम्ही कधी पंढरपूरला गेले तर महाद्वारातून मध्ये जाताना पहा, डाव्या हाताला गणपती बाप्पा आहे, ते शिवजीने बसवलंय. आणि आता मात्र भोले बाबा म्हणले, गणपती मी दर्शन घेऊन पांडुरंगाला भेटून आता येतो, तू इथंच थांब. आणि ज्या वेळेला शिवजी जातात ना, बाप रे, त्यावेळेला तो पंढरीचा पांडुरंग इतका आनंदी होतो की सगळ्या देवांचा देव महादेव आज जर माझ्या भेटीला आले असतील ना, कडकडून दोघं एकमेकांना मिठी मारतात, आलिंगन देतात. आणि नंतर मात्र पांडुरंग म्हणताय, देव म्हणतो शिवजींना, आता तुम्ही इकडं तिकडं तुम्हाला मी कुठंच जागा देणार नाही, तुम्ही डायरेक्ट आता माझ्या मस्तकावरती काय करा, विराजमान व्हा. आणि म्हणून तुम्ही बघा, पांडुरंगाची मूर्ती पहा, पांडुरंगाच्या मूर्तीवरती महादेवाची पिंड आहे. ज्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती महादेवाची पिंड नाही, ती मूर्ती डुप्लिकेट आहे. कारण महादेवाची पिंड ही पांडुरंगाच्या मूर्तीवरती का आहे, त्याचं कारण आहे एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. जगातली पहिली वारी त्यांनी केली. आणि म्हणून संबंध वारकरी संप्रदायाला दाखवून दिलं की आम्ही दोघं एक आहोत. म्हणून बघा, तुम्ही विठ्ठलाचा अर्थ काढून बघा, विठ्ठलात किती शब्द आहेत रे. इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा, बैठे बैठे सावधान, इधर देखो मेरे तरफ. इकडे बघा, विठ्ठलात किती अक्षर आहेत, ओनली 3. कोणते? वि ठ. जोरात बोला, ताकद लावून. जमतंय शिकवायला आपल्याला बर का. विठ आणि ल. आता बघा, तुम्हाला विठ्ठलाचा अर्थ सांगतो. विधाता, ठ निळकंठ, ल लक्ष्मीकांत. विधाता ब्रह्मदेव, ठ निळकंठ भगवान शिवजी, ल लक्ष्मीकांत भगवान विष्णू. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं ना, त्याला विठ्ठल म्हणावं. ऐका, स्थिती, उत्पत्ती आणि लय या तिन्हीच एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. उत्पत्ती ब्रह्मदेव, स्थिती भगवान विष्णू, लय समाप्त करणारा भगवान शिवजी, या तिघांचं एकत्रीकरण जिथं आहे ना, त्याला विठ्ठल म्हणावं. आणखी सोपा अर्थ सांगतो. वि म्हणजे ज्ञान, नॉलेज. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, ल म्हणजे स्वीकार. बघा, जो देव, जो ईश्वर, जो अल्लाह, जो गॉड, जो कोणी असेल तो, जो देव ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो, त्याला म्हणायचं विठ्ठल. एवढा अर्थ गोड आहे देवाचा. म्हणून कटनट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पिटे भावे, चोका मेळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या देवाकडे आल्यानंतर कुणाचीच अवहेलना होत नाही. उलट आपण दररोज म्हणतो, दर्शन हेळा मात्रे दया होय मुक्ती. जगाचा मालक जर त्या पंढरीच्या दर्शनाला जात असेल आणि गेल्यानंतर नाथ महाराज म्हणतात की म्हणून तर मी काय म्हणतो की हे बाबा, की तुम्ही भोळे जरी असलात ना तरी ज्ञान चक्रवर्ती आहात. जशी ही गंगा तुमच्या डोक्यातून जटेतून बाहेर पडली ना, तशी ज्ञानाची गंगा सुद्धा तुमच्याच वाचेतून बाहेर पडलेली आहे. आणि तुम्हाला सोपं सांगू का, ज्या वेळेला ब्रह्मज्ञान शिवजी जगाला सांगायला लागले आणि पार्वती आईसाहेब ऐकायला लागल्या, त्यावेळेला पार्वती आईसाहेबांना ज्ञान ऐकत असताना झोप लागली. जगाचा आद्य गुरु जर कोण असेल तर हा भगवान भोलेनाथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा जो संसारा झाला जो अमुते. अर्थात भगवान शिवजी हे ज्ञानाचे आद्य दैवत आहेत, आद्य गुरु आहेत. चक्रवर्ती का म्हटलं जातं, ते ज्ञान फिरून फिरून त्यांच्या पशीच येतं. किती जरी लांब गेलं ना तरी ते ज्ञान त्यांच्या जवळच येतं, म्हणून त्यांना ज्ञान चक्रवर्ती म्हटलेलं आहे. आता बघा, आदिनाथ आहेत. ज्यावेळेला पार्वती आईसाहेबला ज्ञान सांगू लागले ना, त्यावेळेला पार्वती आईसाहेबाला झोप लागली. बऱ्यापैकी काय होतं, उगाचीच सांगे लोकाच्या गोष्टी, पण नाम जग जेते नयवाचे. कीर्तन ऐकत असताना बऱ्यापैकी माणसं झोपीच्या मूडमध्ये येतात. हा तुमचा माझा प्रश्न आहे असं नाही. तर नामदेव महाराज स्वतः देवाला म्हणतात, देवा कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. मला कळत नाही देवा, कीर्तनात बसली की झोप लागते आणि लोकांच्या गप्पा निंदा ऐकताना मात्र डोळा सुद्धा लागत नाही. लोक कुठं झोपते काही सांगता येत नाही महाराज. एक माणूस जावाई सासरवडीला गेला, बिचारा गेल्यानंतर आता सासूबाईने म्हणले, बापरे खूप दिवसानंतर जावई आले, आश्चर्यदाणी मच्छरदाणी, 10-5 माणसाची तानातानी, जेवण करायचंय. जावई आले, स्वयंपाक मांडला. बापरे, पुरणपोळीचा स्वयंपाक,
बरं ती पुरणपोळी म्हणजे फार विचित्र स्वयंपाक महाराज. ते काय ही कणिक आहे ना आता युवराज महाराज, तुमच्या पसली कणिक घेतली आणि दोनदा लाटली तरी चपाती तयार होईल. चपाती वेगळी आणि चपाता वेगळा. चपाता म्हणजे चपातीचा नवरा आटाने जाडीचा असतो तो, बरं का, ते वेगळं आहे महाराज. पुरणपोळी म्हणजे फार विचित्र. बिदरच्या बादशाहाने पंढरपूरला पाहिल्यानंतर तो म्हणतो, बोले नीचे चमड़ा ऊपर चमड़ा बीच में पूरण कहाँ से आया, पता ही नहीं लग रहा लेकिन खाने को बहुत मीठा लगता है. कस काय बनविला असन भाऊ म्हणला, खालूनही पॅक आहे वरूनही पॅक आहे, मधी पुरण कुठूनच लावलं असेल हे, त्याने डोकंच लावलं नाही. फार खतरनाक. पुरणपोळी करत असताना इकडे माझ्या आजींना विचारा, ती कणिक एरवीची चपात्याची कणिक वेगळी आहे, ती थोडी तिंबली तरी पटकन पुरण चपाती होते. पुरणपोळीचं तसं नाही. कणिक आहे ना अगोदर ती पाट्यावरती घ्यावी लागते, ओरच्या ओरोंटीने दनादन पाणी टाकू टाकू, बरोबर आहे ना, अशी मारायची. आणि जर नाही मारली ना ते पुरण असं बिलिंदर असतं, कणकीतून वर मुंडकं काढताना म्हणतं कस काय सप्ता गावात. फार विचित्र महाराज. पुरणपोळी करणं तेवढं सोपं नाही, फार अवघड स्वयंपाक तुम्हाला सांगतो. आणि म्हणून स्वयंपाक बरं ह्या म्हणजे अन्नपूर्ण आहेत महाराज, यांच्या हाताला देवाने बी एवढी चव दिली. बापरे, किती आम्ही आता जेवण केलं, इतका सुंदर स्वयंपाक, खूप मस्तच जेवण झालं. आणि यांनी तूप घेतलं म्हणून मी घेतलं, तुम्ही तूप घेतलं म्हणून मी घेतलं, म्हणून मला पाणी प्यायला लागायला लागलं आता, बरं का. फार सुंदर जेवण महाराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की स्वयंपाक करत असताना यांच्या हातावरती अन्नपूर्ण आहे महाराज. काय काय मावशांनी अशी युवराज महाराज पाण्याला पुण्य देऊ द्या, एक नंबर आमटी करतील ह्या. पण काय काय मावशाचा हात म्हणजे बाप रे, डबाभर मशाला चव नाही कशाला, लय अवघडलेला. जाऊ द्या तिकडं, मरू द्या. तुम्हाला सोपं सांगतो की देवाकडे जात असताना ना माणसाने ज्या देवाने आपल्याला अत्यंत प्रेमाने बोलवलेलं ना तिकडं जावं. हा बाबा आद्य गुरु आहे, आद्य गुरु आहे, ज्ञानाची परंपरा आहे. पार्वती आहे साहेब, झोप आहे लागल्या महाराज. मी सांगत होतो की झोपत असताना माणसं कुठेही झोपतात महाराज. ते जावाई झोपी गेलं, बरं त्याच्या सासूने पुरणपोळी स्वयंपाक, बरं त्याने डोक्याची टोपी तर काढाव ना, ते टोपीच्या झटक्यात झोपलं असं, आणि ती टोपी मटकन अशी त्या गुळवण्यात पडली. बरं पडल्या उचलून तर बाजूला मांडाव ना, तशीच मुरगळी पोळी समजून. बरं मुरगाळी नका, पण ती खायची काय गरज आहे, त्यांनी तशीच उचलली. सासूबाईने पाहिली आणि तोंडाला पदर लावला. बापरे, जावाई तर टोपी खायला. सासूबाई म्हणतात, हो जावाई बुवा पुरणपोळी कस काय. तो म्हणला, मामी जरा चांगल्या झाल्या पण तेल कमी असल्यामुळे वाताड लागायला लागल्या. अरे तू टोपी हाणायला, तू काय खातो लक्ष दे ना. माणसं कुठं झोपतील म्हणून काही सांगता येत नाही. आई साहेब झोपल्यानंतर भगवान विष्णूला वाटलं हे ज्ञान वायाला जाईल, म्हणून माशाच्या पोटात अवतार धारण केला आणि तिथून हुंकारा द्यायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला तिसरा नेत्र या बाबाने उघडला, आणि म्हणून तुम्हाला सांगू का, तिसरा नेत्र जर याने उघडला ना तर त्याला लगेच कळतं कुणी कुणी सप्तेची पट्टी दिली नाही अजून, बरं का. तुम्हाला कळायला माझं बोलणं. तिसरा नेत्र जर उघडला ना याने तर त्याला लगेच कळतं कोण कोण निस्त पंक्तीला जीवन जातंय, बरं का. आणि लगेच महाराज तिसरा नेत्राला तो माशाच्या पोटात भगवान विष्णू दिसले. त्रिशूळ सोडलं, माशाचं पोट फाडून पुढं निघून गेलं ते त्रिशूळ. तिथं मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. आणि म्हणून बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णू आहेत, आणि मच्छिंद्र आणि बोध गोरक्षनाथ म्हणजे भगवान शिवजी आहेत. ते ज्ञान पुन्हा शिवजीकडे आलं. आता बघा, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनीनाथ म्हणजे कोण आहेत, आता भगवान विष्णू आहेत. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत, निवृत्ती दादा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. आता बघा की निवृत्ती दातार आहे, ते निवृत्ती दादाने ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांकडे दिलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. आता बघा, ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान जोग महाराजांकडे दिलं. आणि जोग महाराजांनी संस्थेच्या माध्यमातून बंकट स्वामी महाराज असतील, मामासाहेब असतील, लक्ष्मण महाराज असतील, इगतपुरीकर, मारुती महाराज गुरव असतील, अर्थात संस्थेच्या माध्यमातून ते ज्ञान आता गावोगावी पोहोचत केलं. पण आद्य गुरु जर कोण असतील तर ते शिवजी आहेत. आणि म्हणून महाराज म्हणले असे ज्ञानाचे चक्रवर्ती आहेत. बरं ठीक आहे महाराज, फायदा, अरे म्हणले नाव घ्या, नाव घेतलं तरी काम क्रोधाधिक विकार काही करणार नाही. वाचे शिवनाम, वाचे
धर्मार्थ काम मोक्ष शिवादेकताचे प्रत्यक्ष. त्याला पाहिल्यानंतर 4 पुरुषार्थ मिळतील, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. कारण माणसाचं जीवन हे पुरुषार्थाने शोभत असतं आणि ते पुरुषार्थ या बाबाच्या जवळ आल्यानंतर आम्हाला लगेच प्राप्त होतात. धर्मार्थ काम मोक्ष शिवादेकताचे प्रत्यक्ष. म्हणून बघा, रावणाने 3 पुरुषार्थ मिळवले होते, फक्त 4था पुरुषार्थ मिळवणं राहिला होता. म्हणले नारदाची भेट झाली, म्हणजे नारदजी मी 3 पुरुषार्थ मिळवले, मी धर्म मिळवला, मी अर्थ मिळवला, मी काम मिळवला, आता एकच पुरुषार्थ राहिला, तो म्हणजे फक्त मला मोक्ष मिळवायचा आहे. नारदजी म्हणले अरे 3 पुरुषार्थ मिळवणे एवढा मोक्ष तुला सोपा वाटला का? 3 पुरुषार्थ जातील पण मोक्ष मिळणार नाही. रावणाने धर्म कमीवला होता महाराज. 1000 कमळाची फुलं व्हायचा, एक दिवस एक कमी पडलं तर मुख कमल व्हायलं होतं, पण धर्म जाऊ दिला नव्हता. त्याला गुप्तलिंग प्राप्त झालं होतं. धर्मनिष्ठ रावण होता. आता बघा, त्याच्याकडे धर्म होता, अर्थाच्या बाबतीत तर विचार करायचं काम नाही. जगद्गुरूने एक अभंग खर्च केला, लंके माझी घरे किती ते आहे का. बाकीचं तर जर जाऊ द्या, कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर कशाचे होते? रावणाचे सोन्याचे होते. बरं, कामाच्या बाबतीतही श्रीमंत होता. त्याला 80,000 बायका होत्या, देवाला 16,000 होत्या, त्याला 16 पंचे 80 होत्या. मला तर कधी कधी टेन्शनच येतं, सक्रातीला देव कसाच करीत असेल. तुम्ही अरे एक आहे तर बेजार आहे इथं माणूस, ते कसा करीत असेल वगैरे. जाऊ द्या, मोर द्या. वाहनाचं साहित्य आणताना तर टेन्शनच येत असेल त्याला, नुसती ट्रकनीच ऑर्डर देत असेल भाऊ तो. ऐक नाही, राजा आहे तो, राजाच्या घरी काही कमी नसते, असू द्या. अर्थात कामाच्या बाबतीत श्रीमंत. पण नारदजी म्हणले 3 पुरुषार्थ डावा द्यावे लागतील तेव्हा तुला 4था मिळेल. आता बघा, त्याचा धर्म केला, सीतेला आणलं, धर्म गेला मोक्षापायी. त्याची लंका जळाली, अर्थ गेला. काम, इंद्रजितासारखा मुलगा गेला, मेघनाथासारखा मुलगा गेला, अनेक मुलं गेले, पण तरी सुद्धा तो मागे सरला नाही. पण 4था त्याने मोक्ष मिळवलाच. महाराजांचं प्रमाण आहे, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. असा 4 पुरुषार्थ तो कमव. म्हणजे माणूस हा पुरुषार्थी असला पाहिजे. पुरुषार्थ कमवल्याशिवाय माणसाचं जीवन हे श्रेष्ठ होत नाही. पुरुषार्थी माणसाला किंमत प्राप्त होत असते. महाराज म्हणतात, पुरुषार्थ तुम्हाला कमवायचा आहे ना, इकडं तिकडं कुठं जाऊ नका. शिवादेकताची प्रत्यक्ष. शिवजीला तुम्ही पाहिल्यानंतर 4 प्रकारचे मोक्ष मिळतील, अर्थात पुरुषार्थ मिळेल. महाराज ठीक आहे हो, भैरवीत म्हणले ठीक आहे हो, हे ठीक आहे, 4 पुरुषार्थ मिळाले, हे ठीक आहे, पण आम्हाला कळीकळाची भीती. म्हणले अजिबात नाही. एक जनार्दनी जनार्दनी शिव, एक 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 जनार्दनी, एक जनार्दनी शिव, एक जनार्दनी शिव, जनार्दनी शिव, एक जनार्दनी शिव, निवारी कलिकाळाचा बेव, निवारी कलिकाळाचा बेव, निवारी कलिकाळाचा बेव, बेव वाचव जता शिवनाम, वाचव जता शिवनाम, शिवनाम वाचव जता शिवनाम, शिवनाम वाचव जता शिवनाम, शिवनाम. एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचा भेव. कारण जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यात आहोत,
पण या बाबाच्या ताब्यात काळ आहे. आणि म्हणून आहे ना, मरणाची भीती सुद्धा इथं आल्यानंतर घ्यायची गरज नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. माणसं कुणालाच भेट नाहीत, पण मरणाला घाबरल्याशिवाय राहत नाहीत. पण सोपं सांगू का, हे ज्याचं आणलंय त्याला द्यावंच लागतं वापस. बरोबर आहे की नाही? कुणी असो महाराज. आणि म्हणून इतकं आनंदी राहा, इतकं प्रसन्न राहा. 3 सेकंदात अजितदादा गेले त्या दिवशी. किती सेकंदात गेले हो? बापरे, किती वाईट घटना घडली या महाराष्ट्रात. असं होऊ नये कुणाचंच. अगदी 3 सेकंदात गेले. आम्ही भेटायला गेलो होतो त्या दिवशी बारामतीत. 3 सेकंदात गेले महाराज. इतकं वाईट झालं ना, बापरे. असे चांगले माणसं लवकर जाऊ नये. पण शेवटी आयुष्य त्यांचं असतं, देव त्याच्यावरती येऊ देत नाही. आता लोकांना उगं संशोधन करायला मागे विषय ठेवतो. हे विमानच पडलं, पायलटच पेलता, नामकच आणि तमकच. हे त्याची लीला आहे महाराज. त्याच्या हातातले सूत्र आहेत हे सगळे. असो, जे काय असेल ते असेल, पण माणसाला जावं लागतंय. म्हणून इतकं आनंदी राहा, इतकं खुश राहा, इतकं प्रसन्न राहा, इतकं छान जीवन जगा. बरं का, शेवटी ज्याचं आहे ना त्याला द्यावंच लागतं. माझ्या ताईंनो, इकडे बघा, तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. समजा तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र आले. येतात ना? अरे होतं म्हणा ना, येतात. हां, मग तुमचे मालक तुम्हाला म्हणाले, अहो सरकार, माझे मित्र आले, आपल्याला त्यांना जीव घालावं लागेल, कारण खूप दिवसांनी आले, तुम्ही त्यांना ताट तयार करा. मला तुमची कमाल वाटते कधी कधी, आणि आनंदही वाटतो. तुम्ही एरवी मालकाला नीट बोलत नाहीत. तुम्ही म्हणता, तू कसं काय ओळखलंस? ह्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की मला अंदाज यायला आहे, ह्यांना तुम्ही किती त्रास देतात ती. म्हणून यांना तुम्ही ताण देऊ नका. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, बायकोला खुश ठेवत जा बुवा. बायको जर म्हणली ना, मालक मला साडी घ्या, लगेच 30-40 हजाराची घेऊन द्यायची, चलदार साडी. तिला नाराज करत जाऊ नका. बायको जर म्हणली ना, मालक मला सोनं घ्या, खाटकन किलोभर घ्यायचं, चलदार काय सोनं सोनं करायलीच म्हणाल, सोनंच सोनं तुला. पण तुम्हाला सुद्धा सांगतो, सोन्यासारखा नवरा पाहिजे का सोनं पाहिजे, हे एकदा तुम्ही ठरवून घ्या बरं का. सोन्यापायी सोन्यासारखा नवरा घालवता आणि मग रडत बसता, असं नका करत जाऊ. खूप प्रेम करा दोघं एकमेकांवरती. अरे असलंच पाहिजे, प्रचंड प्रेम बरं का, खूप प्रेम असलं पाहिजे. आणखी तुम्हाला पुढे घेऊन जातो. मालक जेवायला ताट करते, तुम्ही पाहुण्यांना फ्रेश व्हायला पाणी द्या. काही काही घरी बोलण्याची चांगली पद्धत असते. माझे आजोबा आहेत ना, आजीला आवाजाव बोलायचे, अहो बैठकीत पाहुणे आले, चहा पाठवा. मग आमची आजी आमच्या आईवर डेअरिंग आणायची, आवाज नाही का ऐकला? पाय काळ होता राव पहिला. पायातला जोडा कर वाजला की म्हातारी थरथर करायची. आता गाडीचा हरणा फुटता तरी बाई म्हणते, आलं दिसतं येड. काळ बदलला महाराज, काळ बदलला. असू द्या, त्यांचे दिवस आहेत सध्या. सरकार ताट तयार करा. तुम्ही पाहिलं तर टोपल्यात काहीच नव्हतं, पातेल्यात काही नव्हतं, पण तुम्ही आहे ना लगेच पटकन गॅसवर कढई मांडली, त्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात पीठ टाकलं, ते तुम्ही हटलं, त्याचं नाव पिठलं. असं जमलं, तयार केलं. बरं, ते नुसतं पिठलं होऊन बी चालत नाही, ते असं वाजलं पाहिजे, गाट गाट गाट. ते चवीला येतं महाराज. नाही तर फुस फुस केलं की ते काय खरं नाही त्या पिठल्याचं. बरं, ते तेवढ्यावरती तयार होत नाही पुन्हा. अशी तुम्ही लगेच फोडणी दिली, लगेच पळीत तेल घेतलं, त्याच्यात चला बोला फोडणी द्यायची आपल्याला. काय टाकलं तुम्ही? लसूण टाकला, हां, आणखी जिरे, हां, आणखी मोहरी, कांदा सगळे टाकले, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता, आणखी इंड्रेल, आपलं हे इंड्रेल नसतं, हे असं तुम्ही टाकलं, बेसनात ओतलं, तयार झालं. लगेच तुम्ही ते ताटात घेतलं. तुम्ही पिठाचा डब्बा घ्यायपर्यंत तुम्ही बेसनाची शेजारी चटणी, लोणचं, कोशिंबिरी, इकडे पापड, इकडे लगेच कांदा, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, असं मस्त ठेवलं. 1 नंबर ताट तयार केलं. तुम्ही पिठाचा डब्बा घेतला, भाकरी टाकली, अर्धी मोडली, ताटात मांडली, पाहुण्याचं जेवण सुरू झालं. पण तुमचं नशीब त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणतात ना. आता मी बारकाईने बघितलंय, ज्या ज्या झोपीत गेल्या ना त्या म्हणतात, हो गिरणीत जातो. आणि ज्या जाग्यात का त्या कशा करतात? गिरणीत नाही, मग कुठं जाता? आता सगळे गडी माणसं माझ्याकडे बघा बरं का, ह्या शेजारणीकडं असं पातेलं घेऊन जातात आणि तिला म्हणतात, हा चल टाक. तुम्हाला कळायला नाही, चोपून दाबून असं पीठ, चल टाक. ती म्हणते खालून फुटन, कालच भोकर बनवून आणलंय, तू टाकीत राहा. हे असं चोपून पीठ आणताना आणि वापस देताना, मग का हाताला तुझ्या कोरोना झालता का?
अरे कसंही असू द्या बुवा, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणून इतका आनंदी आणि प्रसन्न राहा. कळी काळ सुद्धा आम्हाला काय करणार नाही, कारण एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. फक्त काय करावं लागेल तर वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम. आता इतकं ओम नम शिवाय भजन छान करू. हे 2 जण आहेत म्हणून असं मस्त भजन करू बरं का महाराज. असं छान जरा भजन करू यांचं. बोला ओम नमः शिवाय, 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 ओम नमः सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. जोरात बोला ना. तुम्ही म्हणले नाही म्हणून महाराज म्हणले नाही. डबल एकदा रिपीट आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम. पुन्हा शब्द आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मला या ठिकाणी येण्याचा योग आला. आपल्या सगळ्या संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद. इथं येत असताना आमचे आदरणीय संजय महाराज यांनी इथपर्यंत येऊस तर रस्त्याचं मला या ठिकाणी सांगत राहिले, अशी गाडी आणा तशी आणा. आणि फटेवा आल्यानंतर ते कुठे गेले मला आता भेट घरपोच सेवा झाली. संजू महाराज म्हणले संगमेश्वराची ताकद लई महाराज भारी आहे. तुम्ही नुसतं फट्यावर या, मंडपात गाडी येते पुन्हा. आणि झालंय माणूस म्हणले मला सोडवा, मग मी तिकडच चाललोय. अरे चहा सुद्धा पाजला नाही राव, तुम्ही लगेच गेले. असं असं का? मी म्हटलं का कीर्तनाला येत नाही पण आले ते बरं का. तुम्हाला धन्यवाद. त्यांना हा ना, त्यांना घेऊन आलो मी. आता मला सोडवायला फाट्यावर चला तुम्ही. बरं का? ते म्हणतील जाय बाबा, आता कुठं सोडवा येतो, झालं कीर्तन आता जा. असंच असतंय. येत असतानाच फोन असतात, जाताना काहीच नसतंय पुन्हा. हा, जाताना ते असतंय सोबत. आणि म्हणून तुम्हाला खूप धन्यवाद देतो.
ही मंडळी तुम्हाला सापडली, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. अरे वा वा, काय या माणसांनी सध्या महाराष्ट्र हलवून सोडला. महाराष्ट्रात यांचं खूप मोठं नाव आहे. तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की ही मंडळी तुम्हाला 7 दिवस आनंद देत आहेत. आणि म्हणून खूप आनंद घ्या. आणखी 2-3 दिवस जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तेवढा सगळेजण येत चला. जात असताना ज्यांच्याकडे व्यवस्था घेऊन जाण्याची कोणाला तरी सोबत आहे त्यांनी पायी चालणारला सोबत घेऊन जा. अर्धाले ट्रॅक्टर रिकामे आलेत, मी पाहिलं येताना गाडीतून. त्या ट्रॅक्टरवाल्यांना विनंती, जाताना जास्त जण माणसं घेऊन जा. जे मोटरसायकलवर 2 चालेत त्यांनी 3 घेऊन जा. जे 1 जण चालाय त्यांनी 2 घेऊन जा. कारण संगमेश्वराची सेवा आहे. जात असताना तुम्ही त्यांना जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत घेऊन जा. संगमेश्वर तुम्हाला पुढच्या वर्षी 4 व्हीलर दिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदाता